नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जी. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण विद्युत सहाय्यक भरतीसाठी अति महत्त्वपूर्ण 100 प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला आता प्रश्न पाहूया. मूव्हिंग आयर्न मीटरमध्ये डॅडॅस डॅम्पिंग वापरतात. उत्तर आहे इंडक्शन. प्रश्न दुसरा, 40 वॅटच्या ट्यूबची लांबी डॅडॅस फूट आहे. उत्तर आहे 5 फूट. प्रश्न तिसरा, ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस असतात त्यांना काय म्हणतात. उत्तर आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर. प्रश्न चौथा, सर्वसाधारणपणे डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन डॅडॅस व डॅडॅस पद्धतीने करतात. उत्तर आहे डेल्टा स्टार. प्रश्न 5, एसी एनर्जी मोटर्स डॅडॅस या तत्वावर कार्य करतात. उत्तर आहे इंडक्शन. प्रश्न 6, ऑल दे इफिशियन्सी म्हणजे डॅडॅसचे गुणोत्तर होय. उत्तर आहे 24 तास दिलेल्या व घेतलेली पॉवर. प्रश्न 7, मीडियम लो व्होल्टेज ओव्हरहेड लाईन रस्त्याच्या समांतर जात असतील तर त्या ग्राउंड क्लिअरन्स डॅडॅस असावा. उत्तर आहे 4.48 मीटर. प्रश्न 8, मूव्हिंग कॉईल मीटरमध्ये डॅडॅस डॅम्पिंग वापरतात. उत्तर आहे एअर डॅम्पिंग. प्रश्न 9, एनर्जी मीटरवर लोड नसतानाही मीटर फिरते या दोषास डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे क्रीप. प्रश्न 10, मीडियम व लो व्होल्टेज ओव्हरहेड लाईन रस्ता ओलांडून जात असतील तर त्या ग्राउंड क्लिअरन्स डॅडॅस असावा. उत्तर आहे 5.79 मीटर. प्रश्न 11, फ्लोरोसेट ट्यूब ए नाव डॅडॅसमुळे पडलेले आहे. उत्तर आहे ट्यूबच्या आतून फ्लोरोसेट पावडर कोस्टिंग केल्यामुळे. प्रश्न 12, इन्सुलेटर्स डॅडॅस पासून बनवतात. उत्तर आहे पोर्सलेन. प्रश्न 13, फ्लोरोसेटर ट्यूबच्या बाजू काळ्या झाल्यास डॅडॅस झाले असे समजावे. उत्तर आहे ट्यूबचे आयुष्यमान संपले. प्रश्न 14, जो ट्रान्सफॉर्मरचे लोड जोस्तात त्यास ट्रान्सफॉर्मर म्हणतात. उत्तर आहे डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 15, 3 फेज इंडक्शन मोटरचा बेल्ट चालूमध्ये अचानक तुटल्यास डॅश डॅश होते. तर आहे वेग किंचित वाढेल. प्रश्न 16, 3 फेज स्पिरिंग इंडक्शन मोटरचा वेग डॅडॅस बदलता येईल. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 1 आहे पोलची संख्या बदलून, 2 आहे एसी सप्लायची फ्रिक्वेन्सी बदलून, 3 आहे एसी सप्लायची व्होल्टेज बदलून. प्रश्न 17, एसी 3 फेज सप्लाय पद्धतीत 2 लाईनमध्ये मिळणाऱ्या दाबास डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे लाईन व्होल्टेज. प्रश्न 18, डॅडॅस क्लास इन्सुलेशनच्या मोटरचे स्लिप जास्त असते. उत्तर आहे डी क्लास. प्रश्न 19, फ्लोरोसेटर ट्यूबच्या मंडलामध्ये डॅडॅससाठी स्टार्टर वापरतात. उत्तर आहे मंडळातील प्रवाह मेक अँड ब्रेक करण्यासाठी. प्रश्न 20, एसी 3 फेज पद्धतीत एका वायडिंगच्या 2 टोकात मिळणाऱ्या दाबास डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे फेज व्होल्टेज. प्रश्न 21, 3 फेज सप्लायचा फेज
सिक्वेन्सी डॅडॅसच्या सहाय्याने तपासता येतो? उत्तर आहे फिज सिक्वेन्सी इंडिकेटर. प्रश्न 22. ओव्हरहेड वायरिंगमधील कंडक्टरचे सर्वात खालचे टोक व जमीनमधील अंतरास डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे ग्राउंड क्लिअरन्स. प्रश्न 23. एसी मंडलाचा पॉवर फॅक्टर डॅडॅस असतो? उत्तर आहे फेज अँगल कोसाइन थीटा. प्रश्न 24. ट्रान्सफॉर्मरचे कार्यक्षमता सूत्राने काढतात? उत्तर आहे कार्यक्षमता मायनस आउटपुट पॉवर ऑब्लिक इनपुट पॉवर गुणिले 100. प्रश्न 25. डॅडॅस क्लास इन्सुलेशन असलेले इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क उच्च असतो? उत्तर आहे क्लास सी. प्रश्न 26. एनर्जी मीटरची जोडणी करताना डॅडॅस करतात? उत्तर आहे लोडच्या सिरीजमध्ये फक्त बाह्य जोडणी. प्रश्न 27. वॅट मीटरची जोडणी करताना डॅडॅस करतात? उत्तर आहे करंट कॉईल सिरीजमध्ये व प्रेशर पॅरलमध्ये. प्रश्न 28. 0.1 HP इंडक्शनचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डॅडॅस आहे? उत्तर आहे 31.4. प्रश्न 29. ट्रान्सफॉर्मरच्या उपयोगितेनुसार डॅडॅस हे प्रकार पडतात? उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्म. प्रश्न 30. फ्लोरोसेट ट्यूबमध्ये ट्यूब पेटल्यानंतर प्रवाह डॅडॅस मधून वाहतो? उत्तर आहे मर्क्युरी हेपर. प्रश्न 31. एसी मिश्रमंडळाच्या प्रत्येक बॅचचा पॉवर फॅक्टर डॅडॅस असतो? उत्तर आहे वेगवेगळा. प्रश्न 32. जो ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये बसलेला असून त्याला लोड जोडता 32. जो ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये बसवलेला असून त्याला लोड जोडता येत नाही अशा ट्रान्सफॉर्मरला डॅडॅस ट्रान्सफॉर्मर म्हणतात? उत्तर आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 33. एम्पियर मीटरची जोडणी करताना डॅडॅस करतात? उत्तर आहे लोडच्या सिरीजमध्ये. प्रश्न 34. HT ओव्हरहेड लाईन्स डॅडॅसमुळे गार्डिंग करत नाहीत? उत्तर आहे नियंत्रणाकांमध्ये सेन्सिटिव्ह रिले वापरल्यामुळे. प्रश्न 35. ट्रान्सफॉर्मरचे थंड ठेवण्याच्या पद्धतीनुसार डॅडॅस हे प्रकार पडतात? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे एअर कूल्ड, दुसरा आहे वॉटर कूल्ड, 3 आहे ऑइल कूल्ड. प्रश्न 36. DOL स्टार्टरमार्फत इंडक्शन मोटरला सप्लाय दिल्याबरोबर रोटरमध्ये डॅडॅस EMF निर्माण होईल? उत्तर आहे कमीत कमी. प्रश्न 37. एसी मंडलात R बरोबर 6 W, XL बरोबर 8 W, XC बरोबर 16 W असल्यास Z बरोबर काय असेल? उत्तर आहे 10. प्रश्न 38. जास्त प्रकाश देणाऱ्या ट्यूबलाइट डॅडॅस नावाने ओळखतात? उत्तर आहे CFL. प्रश्न 39. स्क्रू केज इंडक्शन मोटरच्या स्टार्टिंग टॉर्क डॅडॅस आहे? उत्तर आहे लो. प्रश्न 40. रोड क्रॉसिंग वरून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईनसाठी डॅडॅस गार्डिंग वापरतात? उत्तर आहे कॅन्डल. प्रश्न 41. फ्लोरोसेट ट्यूबच्या विद्युत पुरवठ्याच्या समांतर कंडेन्सर डॅडॅससाठी जोडतात? उत्तर आहे पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी. प्रश्न 42.
ट्यूबलाइट डॅडॅस वॅटमध्ये उपलब्ध आहेत? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे 20, 2 आहे 40, 3 आहे 80. प्रश्न 43. DC एनर्जी मीटर्स डॅडॅस या तत्वावर कार्य करतात? उत्तर आहे DC मोटर. प्रश्न 44. ट्रान्सफॉर्मरमध्ये AC करंटच्या डॅडॅस गुणधर्मामुळे AC दाब निर्माण होतो? उत्तर आहे बदलत्या चुंबकीय. प्रश्न 45. 3 फेज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क डॅडॅस वाढू शकतो? उत्तर आहे रोटर रेजिस्टन्स वाढवल्यामुळे. प्रश्न 46. लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये सरपेशन टाईप इन्सुलेटर डॅडॅससाठी वापरतात? उत्तर आहे लाईन व्होल्टेज वाढल्यास अतिरिक्त डिस्क जोडून लाईन पुन्हा कामात आणता येईल. प्रश्न 47. ट्रान्सफॉर्म बसवण्याच्या ठिकाणानुसार डॅडॅसचे प्रकार पडतात? उत्तर आहे वरील दोन्ही. एक आहे आउटडोअर, 2 आहे इनडोअर. प्रश्न 48. नदी ओलांडणाऱ्या व रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या ओव्हर हेड लाईनसाठी डॅडॅस प्रकारची गार्डिंग करतात? उत्तर आहे केज टाईप. प्रश्न 49. इंडक्शन मोटरच्या रोटरमधील कॉपर लॉस बरोबर या सूत्राने काढतात? उत्तर आहे रोटर इनपुट गुणिले स्लिप. प्रश्न 50. 6 पोलच्या इंडक्शन मोटरचा वेग 960 RPM आहे तर स्लिप डॅडॅस असेल? उत्तर आहे 4%. प्रश्न 51. अल्टरनेटिंग प्रवाहात डॅडॅसद्वारे बदल घडवता येते? उत्तर आहे ट्रान्सफॉर्म. प्रश्न 52. व्होल्ट मीटरची जोडणी करताना डॅडॅस जोडणी करतात? उत्तर आहे सप्लायचा पॅरलल मध्ये. प्रश्न 53. ॲमीटर पासून CT काढते वेळी डॅडॅस? उत्तर आहे CTची सेकंडरी बाजू शॉर्ट करावी. प्रश्न 54. मंडलामध्ये व्होल्ट मीटर ऐवजी ॲम्पियर मीटरचा जोडल्यास डॅश डॅश? उत्तर आहे मीटर जळून जाईल. प्रश्न 55. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये डॅडॅस वायडिंग असून त्याच प्रायमरी व सेकंडरी म्हणून कार्य करतात? उत्तर आहे 1. प्रश्न 56. ट्यूबलाइटचे आयुष्य डॅडॅस कार्यक्षमता असते? उत्तर आहे 4000 कार्यतास. प्रश्न 57. इंडक्शन मोटर चालू होताना स्लिप डॅडॅस असते? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. 57चे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्न 58. RL मंडलाच्या विरुद्ध 6 वॅट इंडक्टिव्ह रिॲक्शन असल्यास इंडिपन्स डॅडॅस असेल? तर आहे 10. प्रश्न 59. ट्यूबची कार्यक्षमता डॅडॅस आहे? तर आहे 60 ल्युमेनस वॅट. प्रश्न 60. 2 पोलमधील अंतरास डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे वरीलपैकी नाही. प्रश्न 61. रिप्लेशन मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी डॅडॅस करावे? उत्तर आहे आर्मचर ब्रशची पोझिशन बदलावे. प्रश्न 62. प्रायमरी व सेकंडरी व्होल्टेज प्रमाणास डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे व्होल्टेज रेशिओ. प्रश्न 63. सिक्वेन्स वेग 1500 RPM असल्याने मोटरमध्ये 4% स्लिप असल्यास रोटर वेग डॅडॅस असेल? उत्तर आहे 1440 RPM. प्रश्न 64.
फ्लोरोसेट ट्यूब डॅडॅस विद्युत पुरवठ्यावर कार्य करते? उत्तर आहे AC व DC. प्रश्न 65. AC सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी केल्यास इंडक्टिव्ह रिॲक्ट्स डॅडॅस होईल? उत्तर आहे कायम राहील. प्रश्न 67. इंडक्शन अक्षराने डॅडॅस दाखवतात? उत्तर आहे एक्सेल. प्रश्न 67. ओव्हरहेड लाईनचा कंडक्टरमध्ये डॅडॅस गुणधर्म असावेत? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे वजनाने हलका व किमतीने स्वस्त असावा. 2 आहे लवचिक व ताण शक्ती सहन करणारा असावा. 3 आहे विद्युत प्रवाहास कमीत कमी विरोध करणारा व वातावरणाचा परिणाम होणारा असावा. प्रश्न 68. एम्पियर मीटरची रेंज वाढवण्यासाठी डॅडॅस वापरतात? उत्तर आहे शेट. प्रश्न 69. ACRC कंडक्टर लॅग फॉर्म डॅडॅस आहेत? उत्तर आहे ऑल कॉपर स्ट्रेटेंड रेइनफोर्स्ड कंडक्टर. स्क्रू केज डॅडॅस दर्शवतो? स्क्रू केज डॅडॅस दर्शवतो? उत्तर आहे रोटरचा प्रकार. प्रश्न 71. ट्रान्सफॉर्मरचे विद्युत दाबानुसार डॅडॅस व डॅडॅस हे प्रकार आहेत? उत्तर आहे वायडिंग मधील धातूच्या विरोधामुळे. प्रश्न 72. ट्रान्समिशन लाईन मध्ये लोखंडी पोल डॅडॅस कारणासाठी वापरतात? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे दीर्घायुष्य आहेत. 2 आहे यांत्रिकदृष्ट्या मजबूत असल्याने स्पॅन जास्त देता येते. 3 आहे जागा कमी कागद व सुरक्षित आहेत. प्रश्न 73. ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये रचनेमुळे डॅडॅस होते? उत्तर आहे आर्थिक फायदा होतो. प्रश्न 74. 100 HZ AC सप्लायर कॅपॅसिटर 10 वॅटचा रिॲक्टन्स देतो. सप्लाय फ्रिक्वेन्सी 50 HZ केल्यास रिॲक्शन डॅडॅस होईल? उत्तर आहे 20. प्रश्न 75. प्रायमरी व सेकंडरी टर्नच्या प्रमाणास डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे टर्न रेशिओ. प्रश्न 76. ट्रान्सफॉर्मर ऑइल फ्लॅश पॉइंट डॅडॅसला म्हणतात? उत्तर आहे 145°C. प्रश्न 77. सुरुवातीला हाय व्होल्टेज निर्माण करून नंतर विद्युत प्रवाहाला नियंत्रण मिळवणाऱ्या घटकास डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे चौक. प्रश्न 78. स्क्रू केज इंडक्शन मोटरचा वेग डॅडॅसवर अवलंबून असतो? उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न 79. ऑपरेट पॉवर बरोबर डॅडॅस? उत्तर आहे Vx1 Vx आहे सॉरी. प्रश्न 80. ट्रान्सफॉर्मर मधील आयर्न कोर्स शोधण्यासाठी डॅडॅस टेस्ट घ्यावी? उत्तर आहे ओपन सर्किट. प्रश्न 81. 3 फेज इंडक्शन मोटरला चालू करण्यासाठी स्टार डेल्टा स्टार्टर वापरल्याने डॅडॅस होईल? उत्तर आहे स्टार्टर करंट कमी होईल. प्रश्न 82. 2 पोल मध्ये वायर जोडल्यास वायरला जो झोळ पडतो त्यास डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे सॅग. प्रश्न 83. व्होल्टमीटर चे टर्मिनल डॅडॅस व डॅडॅस रीडिंग किमतीने असतात? उत्तर आहे लहान व रीडिंग कमी. प्रश्न 84. केल्ड कॅथोड लॅम्प हे कोणत्या प्रकारातील लॅम्प आहेत? उत्तर आहे गॅस डिस्चार्ज लॅम्प. प्रश्न 85. हाय स्टार्टिंग
टॉर्क मुळेच डॅडास मोटर, मिक्सर, ड्रिल मशीन इत्यादी मध्ये वापरतात. उत्तर आहे युनिव्हर्सल. प्रश्न 86. 3 फेज स्क्रू केज इंडक्शन मोटरचा वेग करून बदलता येतो डॅडॅस मध्ये. उत्तर आहे वरील 1 आणि 2. 1 आहे पोलच्या संख्यामुळे, 2 आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी. प्रश्न 87. मॅट टाईप व MV मर्क्युरी हेपर हे डॅडॅस प्रकारचे आहेत. उत्तर आहे मर्क्युरी हेपर लॅम्पचे प्रकार आहेत. प्रश्न 88. ट्रान्सफॉर्मरमध्ये इन्सुलेटिंग ऑइल डॅडॅस आहे. उत्तर आहे ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यात मदत करते. प्रश्न 89. DC वीजमापकाच्या डायलवरील स्केल डॅडॅस असतात. उत्तर आहे सामान्य. प्रश्न 90. अल्टरनेटिंग प्रवाह डॅडॅसद्वारे निर्माण करतात. उत्तर आहे अल्टरनेटर. प्रश्न 91. AC मंडलाची पॉवर डॅडॅस आहे. उत्तर आहे W बरोबर Px Ix P.F. प्रश्न 92. पोलवर क्रॉस आर्म डॅडॅस साठी वापरतात. उत्तर आहे पोलला न्यूट्रॉन व अर्थ वायर जोडण्यासाठी. प्रश्न 93. इंडक्शन मोटर फुल लोडवर अंडर व्होल्टेज चालवल्यास डॅडॅस होते. उत्तर आहे गरम होऊन जळेल. प्रश्न 94. पोलवर डॅडॅस इन्सुलेटर वापरतात. उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे पिन टाईप, 2 आहे स्ट्रेन टाईप, 3 आहे सरपेशन टाईप. प्रश्न 95. पोलवर इन्सुलेटर डॅडॅस कारणासाठी बसवतात. उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे लाईन कंडक्टरमध्ये अंतर ठेवण्यासाठी, 2 आहे कंडक्टरला आधार देण्यासाठी, 3 आहे कंडक्टर व क्रॉस आर्ममध्ये करंट वाहू नये म्हणून. प्रश्न 96. रिॲक्टिव्ह पॉवर बरोबर काय? तर उत्तर आहे मित्रांनो 3. प्रश्न 97. उच्च कार्यक्षमता दीर्घायुक्त भरपूर प्रकाश लॅम्पमध्ये मिळतो. उत्तर आहे गॅस डिस्चार्ज लॅम्प. प्रश्न 98. व्होल्ट मीटरची रेंज वाढवण्यासाठी डॅडॅस वापरतात. उत्तर आहे मल्टीप्लायर. प्रश्न 99. AC वीजमापकाच्या डायलवरील स्केल डॅडॅस असतात. उत्तर आहे असमान. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.